बसा मॅम मार्कवर. आणि आता सर तुम्ही मार्कवर बसा. एक मिनिट. काय झालं? तुमचं शर्ट काढा. काय? तुम्ही फक्त तुमचा शर्ट काढून द्या, बाकी मी बघतो. तुम्ही बाजूला व्हा. हा काय काय चाललंय काय? मला काही कळत नाही. शर्ट का काढायचा? एक 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 मिनिट. सौमित्र इकडे या. काय झालं? वेस्टकोट आणि शर्ट काढून यांना द्या. काय? एक मिनिट सर एक मिनिट. मला कळत नाहीये. शॉर्ट द्यायला मी स्वतः इथे उभा आहे ना, म्हणजे मी रेडी आहे ना. तर सौमित्राची काय गरज आहे? या शॉर्ट मध्ये तुमचा चेहरा दिसणार नाही, त्यामुळे मी सौमित्राला उभं करू शकतो. नाही सर, ते कळतंय मला, पण मी स्वतः रेडी आहे ना. तर दुसरे माझ्या डमीची काय गरज आहे? डमी आणायची काहीच गरज नाही ना. मी स्वतः देतो ना शॉट. हे बघा, ती ऍडची गरज आहे आणि मी हे जे काय करतोय ते मला राधिका मॅम साठी करावं लागतंय. म्हणजे तुमच्याकडे पाहताना त्यांच्या नजरेत अजिबात प्रेम वाटत नाही. मुलगा म्हणून तर नाहीच, पण माणूस म्हणूनही वाटत नाही. आता माझ्यासाठी त्यांच्या समोर कोण बसलंय त्यापेक्षा त्यांच्या एक्सप्रेशन जास्त महत्वाचे आहेत. कळलं? त्या शर्ट काढा काढा काढा. हो, तुम्ही याच्यावरच घाला, चालेल. हा काढ. ठीक आहे, मी आलो चेंज करू. कशाला हो? इथेच चेंज करा ना. इथेच चेंज करा आणि इथेच शर्ट तर काढायचंय, वेस्टकोट तर फक्त यांना द्यायचंय. काय एवढं? अरे काढ काढ गॅरी, पुरुषासारखा पुरुष तू काढ. द्या पटकन, द्या द्या. डायलॉग पण मीच घ्यायचेत का? नाही, गुरु सर तुम्ही समोर उभे राहा सेटअपच्या इथे. तिथून तुम्ही क्यू द्या. या चला लवकर सर. रेडी? रोल. रोल साऊंड. रोलिंग ऍक्शन. आवडलं ना जेवण? जेव शांतपणे. क्यू. गुरुनाथ क्यू. तो करतो तर. अहो पण क्यू तुम्ही द्या. तुमचा डायलॉग आहे ना, तर तुम्ही इथून द्या. रेडी? रोलिंग ऍक्शन. आवडलं ना जेवण? जेव शांतपणे. आई, इतकी वर्ष झाली तरी तुझ्या सॉरी, मला रोलिंग ऍक्शन. आवडलं ना जेवण? जेव शांतपणे. आई, इतकी वर्ष झाली तरी या घरातल्या जेवणाला आणि तुझ्या हातच्या चवीला तोड नाही. एवढी वर्ष झाली तरी तीच चव, तोच स्वाद. राधिका मॅम, होल्ड युअर रिएक्शन. होल्ड 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 होल्ड. क्या बात है मॅम, क्या बात है. काय एक्सप्रेशन दिलेत? काय एक्सप्रेशन दिलेत? सर काय? हा बरोबर. नाही चेंज करून घ्या. असं किती वेळ उघडे राहणार नाही का? जोक. वा वा वा. एक घडी घालून देऊ का? सागर दे, कपडे दे. आता आतमध्ये चेंज केलं तरी चालेल. हा झालाय ना शॉट. हॅलो सौमित्र. हा बोलतोय. कोण? अरे मी श्रुती. श्रुती? अरे आरजे श्रुती. हा
अरे तुम्ही म्हणजे एकदम तुम्ही कॉल कराल असं वाटलं नाही. अरे इट्स ओके. माझा नंबरच नाही ना तुझ्याकडे, त्यामुळे कसं ओळखणार तू? नाही नंबर नसला तरी काय झालं, तुम्ही आरजे आहात ना, त्यामुळे तुमचा आवाज ही तुमची आयडेंटिटी असते आणि तो कोणी ओळखला नाही तर वाईट वाटेल तुम्हाला, असं वाटलं मला म्हणून. नाही नाही नाही, मला असं अजिबात वाईट वगैरे वाटत नाही, मला तरी किमान वाटत नाही. तुम्ही शनायासाठी कॉल केलाय का? काही निरोप द्यायचा का तिला? सौमित्र, एक गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे. मी मगापासून ना तुला अरे तुरे करते आणि तू अजूनही मला आहोजाहो करतोयस. अहो असं नाही, सॉरी, अगं अगं असं नाही, म्हणजे तुम्हाला जो काय तुला जो काय काय ग? तू फोनवरती आरजे श्रुतीशी बोलतोयस का? हो. तुला कसं कळलं? डोळे. हॅलो हॅलो, व्हॉट हॅपन्ड? बोल श्रुती. ऍक्च्युली ना मी खरं तर तुला शनायासाठीच फोन केलाय. मला ना जरा महत्वाचं बोलायचंय. हो हो कळलं मला, बोल ना. मला शनायाबद्दल ना जरा डाऊट आहे. सॉरी, म्हणजे मला कळलं नाही. नाही म्हणजे मला कळत नाही की तिला खरंच आरजे बनायचंय की नाही. कारण अरे काही कॉन्टॅक्ट नाही, आम्ही तिला कॉल करतोय, ती काही कॉल उचलत नाहीये. गेले काही दिवस ना आम्ही जरा खूप बिझी होत, म्हणजे ते फोटोशूट पण चालू आहे आणि आमच्या राधिका मसालेच्या ऍडचं पण शूटिंग चालू आहे. त्यात ती खूपच बिझी आहे. म्हणजे तिला इंटरेस्ट नाही असं अजिबात नाहीये. तिला खूप इंटरेस्ट आहे आणि आम्ही बोलत असतो ना त्या विषयावर सतत. सो असं काही गैरसमज नको करून घेऊ प्लीज. हवं असेल तर आता बोलवतो. हा तुम्ही जरा सॉरी तू जरा थांब. ए श्रेयस, हा बोल. शनायाला बोलव ना पटकन. हा का? तिच्यासाठी महत्वाचा कॉल आहे, बोलव ना पटकन. तुझ्या फोन तिच्यासाठी महत्वाचा कॉल. काय काम? ऐक ना, तू बोलव ना. काय काय काम आहे ते महत्वाचं नाही, बोलव ना पटकन, जा ना. हे बघ, ती महत्वाचं पाठांतर करते, मी नाही डिस्टर्ब करू शकत तिला. बरं मी जातो. काय नाही एक मिनिट, कोणीच जायचं नाही तिकडे. तुला सांगितलं ना ती पाठांतर करते. हॅलो हॅलो सौमित्र. काय भाई शनाया, थांब आलो मी. नाही तू ऐकलंस ना, आता मी म्हणजे निरोप पाठवला तरी तिला वेळ नाहीये ग. म्हणजे आता डिरेक्टरने तिचा शॉट लावलाय त्यामुळे तिला येता पण येत नाही. पण मी निरोप देतो. तू जे काही समजतेस ना तसं काही नाहीये. मी तिला निरोप देतो आणि तिला लगेच तुला फोन करायला सांगतो. ओके ओके, बाय बाय बाय. चल रेडी क्या हम लोग? चला भाई, लाइन चेंज करा. या लवकर या. गुरु सर बसा. बरं ठीक आहे, तुम्ही आलात तर त्यांना क्यू द्या. क्यू म्हणजे त्यांचा शॉट आहे, तर तुम्ही जे मगाशी डायलॉग घेतले होते ना ते इथेच उभे राहून द्या. हे जेवताना. बरोबर. हा गुरु सर इथे बघून बोला. सर माझ्या सजेशनला नाही, त्याची काही गरज नाहीये. कसं आहे गुरुनाथ सुभेदार, डिरेक्टर म्हणून मला समोरच्या आर्टिस्टचे जसे प्लस पॉइंट माहित आहेत ना, तशाच मर्यादाही माहित असतात. सर सॉरी, पण मला आता नाही पटत आहे तुमचं. कारण या तिन्ही आर्टिस्ट मध्ये सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स गुरुलाच आहे ना. एक आर्टिस्ट म्हणून प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि यांचा स्वभाव पाहता जगातल्या कुठल्याच मुलीकडे हे आई म्हणून पाहू शकत नाहीत. नाही असं नाही. ऑरेंज आंटी आहेत ना, ऑरेंज आंटी खरी आहे त्याची, तेवढंच. बरोबर ना मिस्टर गुरुनाथ सुभेदार? नाही ठीक आहे, बरोबर आहे सर. पण त्यापेक्षा हे मान्य का नाही करत की मी चांगला ऍक्टर आहे? कारण कामाच्या वेळेला मी प्रोफेशनली फक्त कामच करतो. त्यावेळेला इतर काही इमोशन्स आणून, आधीचं काहीतरी उट्ट काढून कामामध्ये प्रॉब्लेम नाही होऊ देत. ठीक आहे सर, नो प्रॉब्लेम. तुम्ही सांगा मला फक्त कुठे लुक द्यायचाय, मी बरोबर शॉट देऊन दाखवतो तुम्हाला. बघाच तुम्ही. राधिका मॅम ज्या इथे आहेत त्या इथे, आणि शनाया मॅम इथे येते. ठीक. ओके ओके सर. राधिका मॅम थोडंसं इकडे बाजूला या. शनाया मॅम थोडं इकडे या. हा म्हणजे यांच्यामध्ये तुम्ही शॉर्टमध्ये येणार नाही. तुम्हाला तिथेच उभं राहून फक्त डायलॉग घ्यायचे, जे मगाशी जे तुम्ही डायलॉग घेतले होते तेच. क्यू. ओके चल रेडी. रेडी ऍक्शन. आवडलं ना जेवण? जेवा शांतपणे. आई या. काय झालं?
नाही काय झालं, आर्टिस्ट चुकला म्हणून काय लगेच दात काढायचे का? काय शाळेत होतो आपण? सॉरी सर, आपण परत एक करूया. रेडी ऍक्शन. आई, या घरातल्या जेवणाला आणि तुझ्या हातच्या चवीला तोड नाही. इतकी वर्ष झाली तरी तोच स्वाद, तीच चव. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. मस्त मस्त. चला आता शना मॅडमच्या क्लोजनी सुरुवात करू. छान दिसते ना मी? थँक्स. काय कॉफी बिफी मिळेल का इकडे आर्टिस्टला? जेनी, येस सर. अरे काय एवढे चांगले शॉट द्यायचे, तुम्ही साधं कॉफी नाही विचारत. जेनी, देते ना सर. थँक्स. पाहिलंच का कसा दिला शॉट? हो खूप सॉलिड शॉट दिलास रे. काय नाही, ते थोडं टेक्निक कळलं ना की मग सोपं होतं काम डिरेक्टर साठी पण. म्हणजे कसं आहे, हे बघ, इथे फक्त अभिनय करून चालत नाही ग, थोडी टेक्निकल बाजू पण माहिती हवी असते. म्हणजे टेक्निकल बाजू कळली ना तर सगळ्यांसाठी ते सोपं पडतं ना. आता ही राधिका बघ ना, कसं सगळं नुसतं एकसुरी बोलते, नुसता एकसुरी अभिनय. मी असतो ना डिरेक्टर तर तिला कधी आयुष्यात कास्ट केलं नसतं. आणि मी कशी करते ऍक्टिंग? तुझा काही प्रश्नच नाही शनाया. तुला कधी काय करायचं ते बरोबर कळतं. जा तू. थँक्यू. हा. म्हणून तर राधिकाला सोडून मी तुझ्या मागे लागलो ना. असं सगळं बोललास ना की मला आधीचेच दिवस आठवतात माहितीये. म्हणजे आता आपण राधिकाच्या ऑफिसमध्ये आहोत, एकत्र बसलोय असे. आधी किती धावपळ व्हायची ना राधिकापासून लपायचं, म्हणजे किती पळापळ करायचो आपण. हा, पण आता त्याची पण एक मजा होती ना. आणि आता काय जे झालं ते झालं, आपण काय करू शकणार त्याबद्दल. पण मी राधिकाला आधी ओळखत असते ना तर मी तिला सगळं खरं खरं सांगितलं असतं. त्यात त्याने काय झालं असतं? कॉम्प्लिकेशन्स कमी झाले असते ना त्याने. शनाया, नाही आजकाल तू जरा जास्त राधिका करते असं नाही वाटत तुला? नाही हो, म्हणजे आता मला मान्य आहे की तिनं तुला प्रोफेशनली एवढा मोठा ब्रेक दिलाय म्हणून तिचं कौतुक असणं वेगळी गोष्ट आहे, पण तू म्हणजे तिला सतत देवी असल्यासारखंच वागवतेस का? एक गोष्ट लक्षात घे, तुम्ही बरोबरीला आहात, कळलं ना? त्यामुळे तुझं वागणं पण तसंच पाहिजे. कॉफी. आम सॉरी सर. काय करतेस जेनी? सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. चटका म्हणजे ते आय गॉट कन्फ्यूज ना, खूप वायर्स आहेत ना इकडे, तो त्यामुळे आय एम सो सॉरी. सॉरी बट व्हेरी गुड. व्हेरी गुड काय? गुड काय याच्यामध्ये? म्हणजे ते सांडली नाही ना कॉफी कॉस्ट्युमवर. कॉस्ट्युम खराब झालं असतं ना, सो बरं झालं फक्त चटकाच बसला. एक्स्ट्रीमली सॉरी सर, व्हेरी सॉरी. यार पण चटका बसला त्याचं काय? हो पण सांडली नाही ना, तो घ्या ना कॉफी घ्या. काय यार जेनी? नाही बरं झालं सांडला नाही. सॉरी सर. सगळे पण जेनी पण आता अशी वागायला लागली आहे. त्या इथे ना म्हणजे सत्यनारायणाची पूजा असल्यासारखेच वागतायत सगळे लोक. तरी बरं साड्या बिड्या नेसून आले नाहीत. कुणाला ना काही प्रोफेशनलिझमच नाही इथे. काहीतरी वेड्यासारखे वागतायत लोक, काहीतरी कामं करतायत. चटका काय दिला यार? पण तुला माहितीये का, मला ना आज खूप लकी वाटतंय माहितीये. माझ्यासोबत काम करतेस म्हणून? हो ते तर आहेच, पण त्यासोबतच काही तास तरी नवरा बायको म्हणून एकत्र आहोत ना आपण आता. एकत्र आहोत नाही, एकत्र असणार आहोत कायम. शनाया, आता आपण कायम एकत्र असणार आहोत आणि दोघं मिळून या राधिका मसालेचा बँड वाजवणार आहोत. ओ अच्छा, असं आहे का? हे सगळं माझ्या समोर बोल तू. आणि त्या मायाचं काय? तीच मेन अट्रॅक्शन आहे ना आयुष्यातली आता. कमॉन शनाया, तू काय परत तोच विषय काढतेस? तुला मी सांगितलंय ना, मायाचा काही संबंधच नाहीये ग. हे बघ, एनी टाइम मायापेक्षा मला तूच महत्वाची. आणि आपण एकत्र असलो ना तर आपण
एकत्र मिळून या राधिका मसालेला संपवू. त्यामुळे आता मी तुला राधिका मसालेबद्दल जे जे काही सांगतोय ना ते तू करत जा. आपण आता लवकरच संपवून टाकू राधिका मसाले, कळलं ना? पहिले ऍड शूट संपवूया आणि मग त्याचा विचार करू, ठीक आहे? हा नाही तू रेडी हो. ये ना बाबा. हा तू रेडी हो, मी बघतो बाकी काय मॅजिकल शॉट घेतात. सर सॉ लिपस्टिक देशील? चला मॅम रेडी. हा रेडी. हे बघा, आता तुमच्या हातात जेवणाचं जे ताट होतं ते ताट घेऊन तुम्हाला डायलॉग बोलायचे. हा, इथे तुमच्यासाठी गुरुनाथ सुभेदार असणार आहेत. ओके. ओके, इथे बघायचंय गुरुनाथ सुभेदारांना. इथे बसले होते ना ते. ए सागर पाटील ये इकडे, बस इकडे. हे बघा, याच्याकडे बघा. रेडी, ऍक्शन. सारखं काय तेच ते आणि तेच ते. बोरिंग आयुष्यात थोडं स्पायसी व्हावं लागतं, गोड संसारासाठी थोडं तिखट खावं लागतं. सुपर मॅन, सुपर. वा 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 वा, मस्त झालेलं आहे आपलं सगळं शूटिंग. वा वा वा. सर माझं पॅकअप ना आता? नाही गुरुनाथ सर, तुमचं पॅकअप नाही अजून. आपले काही मॅजिकल शॉट बाकी आहेत. मॅजिकल शॉट्स? पण सर स्क्रिप्ट मध्ये होतं ते सगळं केलं ना आपण शूट. मग आता काय बाकी आहे? आता काय आहे मॅजिकल शॉट म्हणजे, आता मी जर तुम्हाला सांगितलं ना तर तुम्हाला ते नाही कळणार. तर ते नंतर जेव्हा एडिट होऊन येईल तेव्हा तुम्ही बघितल्यावरती तुम्हाला कळेल. शूटच्या वेळेला गुरुनाथ सरांना वाटणार की तेच हिरो आहेत, आणि जेव्हा टीव्हीवर बघणार ना तेव्हा त्यांना वाटणार की ते हिरो नाहीच आहेत. सो आता मेकअप रूम मध्ये थांबा, आता मॅजिकल शॉट आपण घेऊया. या, हा तिथे उभे राहा सर. बरोबर. चला गुरु सर, रेडी आहात ना तुम्ही? पण करायचंय काय सर? हो सांगतो. हे बघा, तुम्ही इथे मध्ये उभे राहा आणि जस्ट इमॅजिन तुमच्या एका बाजूला आई आणि दुसऱ्या बाजूला तुमची बायको. रोल साऊंड, ऍक्शन. Got it. क्या बात आहे सर, क्या बात सर. तुम्ही पोटभर जेवल्यात. इमॅजिन करा, चेहऱ्यावर अगदी तृप्त झाल्याची भावना आहे आणि तुम्ही हे एक्सप्रेशन देताय. तुमच्या मागे जी गादी आणून ठेवली बघा, चांगलं जेवण झाल्यामुळे आनंदात तुम्हाला त्या गादीवर पडायचंय. ते पडणार आहे. हा मॅजिक. हा रोलिंग आहे, ऍक्शन. हा पडा. ये बात. वा सर वा, मस्त. वा सर, फायनली आता तुमचं पॅकअप झालेलं आहे. या मेकअप रूम मध्ये जा, मेकअप वगैरे काढून घ्या. मस्त केलं सर. बरं होतं ना? खूप छान होतं. खूप छान. थँक्यू सर. चला. हाय श्रुती, कशी आहेस? हे बघ, मी गप्पा मारण्यासाठी कॉल नाही केलाय, मुद्द्याचं बोलायला कॉल केलाय. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? हो, आणि हा प्रॉब्लेम ना तुझ्यामुळेच झालाय. म्हणजे काय म्हणजे? मगापासून आम्ही तुला कॉल करतोय, तुझं काही कम्युनिकेशनच नाही. ना फोन उचलत ना काही करत. काय यार, दिस इज सो रॉंग. अगं सॉरी, मी ऍक्च्युली ते राधिका मसाल्याच्या शूट मध्ये ना आज दिवसभर सो फोन कुठेतरी दुसरीकडेच ठेवलाय, माझ्याकडे नव्हता. मग एक काम कर, तू ना तेच कंटिन्यू कर. म्हणजे काय ना, की आम्ही सगळ्यांनी असं डिसाईड केलंय की आता बिंदू राणी हा शो तू नाही करणार आहेस. ओके? आता फक्त उद्या ना आमच्या ऑफिसला यायचा त्रास सहन कर. हा, आणि तो जो कॉन्ट्रॅक्ट आपण साईन केला होता ना तो कॅन्सल करायचा आहे. तो जरा साईन करायला येऊन जा. ओके, बाय.